नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, प्रथमतः ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहे तसेच जे आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स आहेत त्या सर्वांना माझे प्रथमतः खूप खूप धन्यवाद। सर्व व्ह्यूअर्स आणि सबस्क्राइबर्स यांना यासाठी धन्यवाद की आपले 500 सबस्क्राइबर्स आज पूर्ण झालेले आहेत। तेव्हा तुम्ही आजपर्यंत मला जसे प्रेम दिले आहे, जसे सहकार्य केले आहे, तसेच इथून पुढेही देत राहावे ही माझी तुम्हाला नम्र विनंती असेल। त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माझी अजून एक विनंती असेल की आपले व्हिडिओ अशा महिलांपर्यंत पोहोचवा ज्या महिलांना काही ना काही कारणानिमित्ताने घराबाहेर पडता येत नाही। त्यांना आरी वर्क शिकण्याची इच्छा तर आहे, परंतु त्यांना घराबाहेर पडायला जमत नाही। तेव्हा अशा महिलांपर्यंत आपले व्हिडिओ नक्की पोहोचवा। तेव्हा मैत्रिणींनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे। आजपर्यंत आपण स्टेप बाय स्टेप आरी वर्क मध्ये सर्व काही बघितलेले आहे, म्हणजेच चेन स्टिच बघितली कशी बनवायची ते, त्यानंतर बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची ते बघितलं, त्यानंतर बुट्टा वर्क बघितलं 3 पार्ट मध्ये, चंद्रकोर कशी बनवायची ते बघितलं, 3D चंद्रकोर कशी बनवायची ते बघितलं, त्यानंतर आपण सिंपल जरदोसी वर्क बघितले। ज्या मैत्रिणींनी ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे। तेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक केले तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावे। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नये। तेव्हा वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूयात। त्यानंतर आज आपण कुंदनभोवती जरदोसी वर्क कसं करायचं ते बघणार आहोत। कुंदनभोवती जरदोसी वर्क करण्यासाठी आपल्याला कुंदनच्या साईजचं जरदोसी आधी कट करून घ्यायची आहे। त्यासाठी त्याचं इथे माप घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे कुंदनचं माप घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर तिथे ती जरदोसी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथून बरोबर सुई काढल्यानंतर आपल्याला सुईमध्ये ती जरदोसी घालून घ्यायची आहे आणि आपण जिथून धागा काढला आहे त्याच्याच थोडंसं बाजूने आपल्याला पुन्हा सुई खालून काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथून ती जरदोसी पॅक होते। त्यानंतर आपल्याला तिला पुन्हा एकदा पॅक करून घ्यायची आहे, म्हणून समोरून एकदा पुन्हा तिला असे पॅक करून घ्यायचे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलेच आहे की जरदोसी पॅक कशी करायची ते आहे। तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता जरदोसीचं आपल्याला कुंदनच्या बाजूने जरदोसीचे माप घ्यायचे आहे। अशा प्रकारे आणि त्यानंतरून ती जरदोसी कट करून घ्यायची आहे। जरदोसी कट करून घेतल्यानंतर आपल्याला कुंदनच्या बरोबर मध्यभागी सुई काढून घ्यायची आहे। सुईमध्ये जरदोसी फिलअप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिथून सुई काढली त्याच्याच बाजूने पुन्हा आपल्याला सुई खालून काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा ती जरदोसी तिथे टाईट करून घ्यायची आहे। तिला एक टाका टाकून घ्यायचा आहे, म्हणजे जरदोसी तिथे व्यवस्थित पॅक बसते। बघा किती सुंदर आकार दिसतो आणि जरदोसीमुळे एक सुंदर असा लुक त्या डिझाईनला मिळतो। आता हे आपण पानाच्या आकाराचं कुंदन बघितलं, आता आपण गोल आकाराच्या कुंदनमध्ये पुन्हा एकदा बघूयात। पुन्हा एकदा सेम प्रोसिजर करायची आहे आपल्याला।
गोल आकाराचं कुंदन आहे, तर गोल आकाराची आपल्याला इथे जरदोसी कट करून घ्यायची आहे। गोल आकारामध्ये कुठूनही काढला तरी धागा तरी चालतो। जरदोसी फिलअप करून घ्यायची आहे। पुन्हा जिथून सुई काढली आपण बाहेर तिथूनच सुई पुन्हा आपल्याला खाली घ्यायची आहे। अशा प्रकारे गोल कुंदन भोवती सुद्धा जरदोसी आपली टाईट झालेली आहे। तिला सुद्धा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपण थोडंसं जास्त म्हणजे 2 टाके घेऊयात, गोल आकार दिसण्यासाठी आपण इथे 2 टाके घेऊन तिला पॅक करूयात। हे बघा अशा पद्धतीने गोल आकार सुद्धा इथे झालेला आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित निरीक्षण करा। तर अशा पद्धतीने इथे आपले कुंदन भोवती जरदोसी वर्क तयार करून झालेले आहे। पार्टमध्ये आपण एवढेच बघूयात। पुढील पार्टमध्ये आपण पान कसं भरायचं जरदोसी वर्क करून ते बघूयात, म्हणजे स्लिप फिलिंग कसं करायचं ते बघूयात। तेव्हा मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा। धन्यवाद।